सुषमा अंधारे फलटण पोलिसांची भेट घेणार आहेत। संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावरून पोलिसांची त्या भेट घेणार आहेत। तपासाची दिशा समाधानकारक नाही असं अंधारेंनी म्हटलंय। पीडितेच्या कुटुंबावर दबाव आणला जातोय, जबाब नोंदवण्यासाठी पोलीस दबाव आणतायत असं सुद्धा अंधारे म्हणाल्या। शिवाय सरकारनं अजूनही एसआयटी नेमली नाही असं सुद्धा अंधारेंनी नमूद केलं। आणि फलटण पोलिसांच्या भेटीसाठी सुषमा अंधारे पोलीस स्टेशनच्या बाहेर पोहोचलेले आहेत। तिथे माध्यमांशी त्या बोलतायत, हे ऐकूया। ज्या पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशी कस्टडियल डेथ मध्ये जी उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली होती किंवा अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात जी समिती नेमली होती, अगदी त्याच पद्धतीने रिटायर्ड जजेसची उच्च न्यायालयाच्या आदेशाने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली जावी, जेणेकरून कुठल्याही राजकीय प्रभावापासून मुक्त अशी निष्पक्ष तपास यंत्रणा वेगवानपणे कामाला लागेल। रुपाली चाकणकर असं म्हणाले की मी माझी भूमिका 2 दिवसात स्पष्ट करेन। राज्य महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवरती तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं होतं किंवा राज्य महिला आयोगाने जी भूमिका घेतलेली आहे, संपदा मुंडे प्रकरणामध्ये जो खुलासा केलेला होता त्यावरती नाराजी व्यक्त केली जाते। नाही, चाकणकरला काय भूमिका व्यक्त करायची हा आमचा जॉबच नाहीये आणि आम्ही त्यांना काही मानत पण नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांना त्यांचं काय मुझे गिनो करायचं असेल तर त्यांनी ते करावं, आम्हाला त्याच्यात काही रस नाहीये। त्यांना त्यांच्या भूमिका त्यांच्या पक्षाला सांगायच्या असतील तर सांगाव्या, त्यांच्या पक्षाने त्या भूमिका ऐकून घ्याव्यात। हां, आम्ही नक्की राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना नक्की बोलायला इच्छुक आहोत की तटकरेजी आपल्या पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांनी स्वतः जे काही महिला आयोगाने केलं त्या संबंधाने नाराजी व्यक्त केली होती जाहीरपणे, आणि त्यांनी सांगितलं की या मताशी मी अजिबात सहमत नाहीये। तर अशा वेळेला या अशा व्यक्तींना आपण पदावर ठेवणार आहात का, की दादांनी नाराजी व्यक्त केल्यावरही तटकरे दादांच्या मर्जीच्या विरोधात जाणार आहेत? एवढं नक्की मला तटकरेंना विचारायला आवडेल। तुम्ही आज नेमकं फलटणमध्ये काय नेमकं करणार आहात? नाही, काय करायचं काय दादा, आपण लहान माणसं, आपण काय करणार नाही, करायला त्यांनी करावं। आता त्यांनी काहीतरी खुर्च्या बिरच्या मांडल्या बाबा, स्टेज बी